शिवसेना शिंदे गटाच्या भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्यात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दयाराम पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोट खुर्दच्या सरपंच गीता मोरे यांनी आजी माजी उपसरपंच सदस्य आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय। रायगड जिल्ह्याच्या रोहा येथील शिवसेना शिंदे गटात राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा प्रवेश झालाय। रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी विकास राज्यमंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते आमदार महेंद्र शेठ दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडलाय। तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दयाराम पवार यांनी आपल्या बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोट खुर्द सरपंच गीता मोरे यांच्यासह आजी माजी उपसरपंच सदस्य बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। यावेळी नामदार भरत शेठ गोगावले म्हणाले की आजच्या पक्षप्रवेश सोहळ्याने शिवसेनेची ताकद नक्कीच वाढविणार आहेत। ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी लवकरच रोह्यात मोठा पक्षप्रवेश सोहळा होईल असा विश्वास व्यक्त केलाय। माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांनी माझे बांधवांना रोजगार उपलब्ध करून द्या आणि ते तुम्ही करणार हा मला विश्वास आहे अशी मागणी केली आहे। या पक्षप्रवेशाच्या वेळेला बरेचसे त्याच्या इकडून झाल्या असं तुम्हाला म्हणजे फोन आले असतील काय चर्चा झाली असेल सगळी काय तुम्ही अमृत घेतलेला आहे आणि तुम्ही ज्या दिवशी आम्हाला घरी तुमच्या नेलं सांगितलं की आपल्याला पक्षप्रवेश नक्की करायचा आहे आणि तो आजचा दिवस आलेला आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणून तुमचं जे काम चालू आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना आपण फार मोठी रेस नाही लावायची आहे, परंतु जे आपल्याला करायचं आहे ते योग्य आणि चांगलं करायचं आहे। आपण चुकीचं जर काय करणार नाही आहे, आमची पद्धत आम्ही नेहमी लोकांना सांगितलं की एखाद्याला चुकून पाय लागला तर आपल्याला त्याला नमस्कार करायचा असतो। काही लोक जाणून म्हणून करायचा प्रयत्न करतात, त्याला सोडायचा नसतो, कारण बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवून दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सांगतो। परवा दसरा मेळावा झाला, स्वतः साहेबांनी सांगितलं आता आमची घोडदौड चालू आहे की आम्हाला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जो पूर आला आणि त्या पुरामध्ये आपलं नाक नुकसान झालेलं प्रमोशन बोलले। आम्ही सोलापूरला गेलो होतो, माढा तालुका आणि बार्शी तालुका तिथे म्हणजे काय हो आपल्याकडं पण पाणी येतं, पूर येतो पण लगेच निघून जातो। इकडे तसं नाही, अजून शेतामध्ये पाणी आहे, जमीन त्यांची सुपीक आहे, काळ्या मातीची जमीन आहे, पाणी लवकर सोडत नाही म्हणून पाऊस जास्त पडत नाही। त्यांना विचारलं तुझे शेत काय 60, 80, 70, 75 वर्षाचे लोक होते ते बोलले आमच्या या एवढ्या कारकिर्दीमध्ये असा पाऊस कधी पडला नाही आणि म्हणून आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल एखाद्या विचाराने त्या मध्ये त्या पिरियडमध्ये त्या पुरामध्ये सगळं उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली। आत्महत्या केल्यानंतर आम्ही गेलो तिथं बघायला, घर एकदम कणकं होतं, फार परिस्थिती बिकट होती, 4 एकर शेती होती, चांगली शेती होती, परंतु या अशा ह्याच्यामध्ये हवालदिल झालेले आज व्यासपीठावरती अजून एक प्रवेश राष्ट्रवादीला घटना, कारण रोड ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच गीताताई मोरे यांचा देखील आज त्यांच्या सर्व प्रवेश होत आहे। खरं म्हणजे हा कोळवाड विभागात असल्यामुळे प्रवेश थोडासा रोहा शहरापासून लांब असल्यामुळे अनेक प्रवेश आहे। कारण आता काय झाले, वकील या नात्याने आम्ही सर कार्यकर्ता वकील या नात्याने मी क्लायंटला तारखा देत होतो, परंतु आता मला पत्रकारांना तारखा द्यायला लागतंय की पुढचा प्रवेश कोणाचा आणि कोणत्या तारखेचा। कारण बघितलं तर सलग महिनाभर मी सांगतोय की दरवेळेला सांगितलं, कोणीतरी आपल्याला जाऊन सांगितलं होता की 8 दिवसांनी प्रवेश घ्यावे लागतील, त्यांनी एकही प्रवेश घेतला नाही। परंतु आमच्या शिवसेनेतला इनकमिंग अनस्टॉपेबल आहे, अनस्टॉपेबल। मी सांगितलं की न थांबलेला प्रवेश आहे। वेगवेगळ्या विभागातील, वेगवेगळ्या पक्षातील, वेगवेगळ्या समाजातील येणाऱ्या घटनांचा या ठिकाणी निश्चित सन्मान केला जातो। सर यापुढे सांगतोय की आता दया पवार साहेब आपल्याला नेतृत्व लाभलंय,
साहेब आदिवासी समाजामध्ये ज्यांनी नेतृत्व केलंय, तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की या रायगड जिल्ह्याचा आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारं नेतृत्व आपल्याला मिळालंय. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.